खरं सांगू का मित्रांनो, आमच्या पिढीनं ना, म्हणजे आमची जी जनरेशन आहे ना, ज्यांना 90s बोललं जातं, त्या मुलांनी ना मोबाईलच्या आधीचं सुद्धा जग पाहिलं आणि मोबाईल आल्यानंतरचं सुद्धा जग पाहिलं. जे आता आपण जगतोय ते मोबाईल आल्यानंतरचं आयुष्य जगतोय. आणि आमचं बालपण जे आम्ही जगलो ना, आम्ही खूप नशिबवान आहे की आम्ही ते बालपण जगलो. ते बालपण इतकं भारी होतं. हे जर डबडं आलं नसतं ना, तर आत्ताच्या मुलांना सुद्धा ते बालपण जगता आलं असतं. पण आत्ताची मुलं खरंच खूप कम नशिबी आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद नाही. पण ठीक आहे, बदलावं लागतं. बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण इतकंही बदलायचं नसतं की सगळं आयुष्यच पूर्णपणे वेगळंच होऊन जातं. मित्रांनो, आम्ही जे जगलोय का ना, आमचं जे बालपण जगलोय का नाही, खरंच त्यावेळेस मोबाईल नव्हता, कुठलंही सोशल मीडिया वगैरे असल्या गोष्टी नव्हत्या. टीव्ही पण मोजक्याच लोकांकडे होत्या. सो त्याच्यामुळं टीव्ही बघण्याचा इंटरेस्ट असायचा. परंतु त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जर कशाला वेळ देत असेल किंवा कशाला महत्त्व देत होतो तर ते खेळाला देत होतो. आम्ही दिवसभर खेळायचो. संध्याकाळी भले घरच्यांचा मार का खायचा व्हायना, पण आम्ही मनमुराद खेळलो, मनमुराद जगलो. जे पण काय आम्ही जगलो, 10 वर्ष जे काय आमचं बालपण गेलं असेल ते अत्यंत मोबाईल शिवाय गेलं. आणि त्याच्यामुळं आम्हाला खरंच सांगतो की मोबाईल शिवाय जे आयुष्य जगलोय ना, ते आयुष्य आम्ही परत कधी जगणारही नाही आणि कुठलीच पिढी ती जगू शकणार नाही. कारण तो एक काळ होता आणि काळ हा नेहमी जात असतो.